मिळतो तो म्हणजे मुबीन. मुबीन आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे श्रेयश उर्फ बाळा आणि नॉन स्ट्राईक वरती ऋतिक. पाहूया गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये पंचांकडे अपील केली जाते आणि श्रेयश होतोय बाद. श्रेयश जाते विकेट. पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट. नक्कीच थोडासा स्पिनर टाईपचा हा गोलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. लेग कटर चेंडू मुबीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट मिळवली. अक्षय सर, तुम्ही पाहू शकाल जो गोलंदाज आहे त्याच्याकडे खूप अनुभव आहे. नक्कीच अक्षय, आम्ही तुमच्याकडे वळणार आहोत, परंतु तुम्ही पहा लेग कटर बॉलर आहे ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. संघासाठी पहिलं षटक घेऊन येताना दिसला. बॅटीची बाहेरची कळा, बाहेरची एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि फलंदाज बाद झाला. अशीच गोलंदाजी. पुढचा चेंडू पाहून घेऊन आलेला आहे मुबीन राऊत. नवीन फलंदाज बॅट्समॅन नेम आकाश. परत एकदा अक्षय सरांचा आवाज. धन्यवाद इमाद मोडक सर. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय. रूपरेषा असेल पहिल्या चेंडूमध्ये पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे श्री सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा. तर आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती ऋतिक. लेग कटर पुन्हा एकदा बॅटची कळा घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. यावेळी मात्र ऋतिक बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. नक्कीच या खेळपट्टीवरती लेग कटर गोलंदाजाला थोडासा लाभ या खेळपट्टीचा मिळालेला पाहायला मिळतोय. दरम्यान मुबीन याची अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात ते म्हणजे मुबीन. आता पाहावं लागेल ऋतिकची जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होतील ते म्हणजे दिव्यागर गावचे विद्यमान सन्माननीय सरपंच श्री सिद्धेशदादा कोसबे. आपल्या संघासाठी नक्कीच सिद्धेशदादा कोसबे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर क्षेत्र कोणतेही असो, मग ते राजकीय असो, सामाजिक असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, त्यांच्या नावाचा दबदबा नेहमीच आपल्या श्रीवर्धनमध्येच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पसरलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तेच सिद्धेशदादा कोसबे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं. परंतु आता खेळपट्टीवरती पाहायला गेलो तर समोर आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज सिद्धेशदादा कोसबे. तर समोर गोलंदाजीसाठी लेग कटर लेग स्पिनर असा गोलंदाज मुबीन. पाहूया मुबीन विरुद्ध सिद्धेशदादा विरुद्ध मुबीन. आणि आता लेग स्पिन झालाय चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या डाव्या यष्टीच्या बाजूने थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडू. धाव फलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 4 चेंडू 1 धावा. आणि आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 1 धावा. आणि पुन्हा एकदा बॉल थोडासा स्विंग लेग स्पिन झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पॉवर प्लेचं षटक. धाव फलकावरती मात्र धावा लागल्यात ते म्हणजे 1.
दरम्यान आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आलाय तो म्हणजे आकाश, जर्सी नंबर 7 म्हणजे MS धोनीचा फॅन आहे तो म्हणजे आकाश, दिव्यागरचा मिस्टर माही म्हणून प्रसिद्ध असा यष्टीरक्षक. आणि आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू अतिशय वेगवान गतीचा आणि क्षेत्ररक्षण मुबीन याने फील्ड करून थ्रो करेपर्यंत एक धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण करतील. आणि गोलंदाज रोहन, एक वेगवान गतीचा गोलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा हलकासा या ठिकाणी स्विंग झालेला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच थोडस बिझी शेड्यूल या ठिकाणी यष्टीरक्षकाचं पाहायला मिळतंय. रोहन आणि आता मात्र भिरकवलाय, टोलवलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच सिद्धेश दादा एक नामांकित खेळाडूंच्या यादीमधील हा खेळाडू आणि सिद्धेश दादा यांचं नेतृत्व युवकांसाठी तेवढेच महत्वपूर्ण आणि दिव्यागर गावचे सन्माननीय सरपंच साहेब. आणि आता मात्र अवांतर चेंडू. नक्कीच आमचे पंच बंटी जाधव सर आणि संदीप माने सर अतिशय सुंदर असं पंच म्हणून कामगिरी विविध टुर्नामेंट मध्ये. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. नक्कीच मला वाटतं या ठिकाणी रोहन याला षटकार लगावल्यानंतर थोडीशी बिघडलेली लाईन आणि लेंथ गोलंदाजीची पाहायला मिळते. आणि आता मात्र चांगला असा चेंडू थोडासा हलकासा स्विंग पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन यष्टीरक्षकांनी कलेक्ट केलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आणि आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा सीमारेषा पार पाठवलाय, षटकार. सिद्धेश दादा ऑन फायर दिसतात या मॅच मध्ये. नक्कीच रोहन सारख्या गोलंदाजाला 2 षटकार या षटकामध्ये लगावले. एक सुंदर फलंदाजी, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की सिद्धेश दादा एक चांगले फलंदाज, दिव्यागर गावासाठी एक चांगलं नेतृत्व, तेवढं सुंदर खेळी करताना खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन याची थोडीशी बिघडलेली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. आणि आता मात्र अतिशय वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिद्धेश दादा यांचा खेळण्याचा प्रयत्न होता, मानस होता, परंतु प्लेन मिस झाला या ठिकाणी चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडूने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 16. आणि आकाशाचा उंच लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आणि क्षेत्ररक्षकाने यावेळी कोणतीही चूक केली नाहीये आणि आकाशला जावं लागतंय माघारी. आकाश बॅक टू द पवेलियन.
तर दुसऱ्या षटकामध्ये रोहन बॉलर होता, तर याच वेळी आत्ता गोलंदाज असेल दीपेन. आणि आता स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर. आणि एक सुंदर फटका आणि पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण चेंडूने स्वतः निवडलाय आणि सागर सुद्धा पुन्हा एकदा माघारी परतलाय. दोन चेंडू आणि 16 धावा. नक्कीच जर सामना जिंकायचा असेल तर धावा नक्कीच कराव्या लागतील, कारण दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश दादांनी चांगला असे षटकार लगावले होते, परंतु तदनंतर आकाश असेल किंवा सागर असेल यांची थोडीशी खराब फलंदाजी आणि सलग विकेट पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी हॅट्रिक बॉल असेल दीपेन याचा. कालच्या दिवसात किरण यांच्या माध्यमातून एक हॅट्रिक पाहायला मिळाली, तर आज दीपेन यांच्या माध्यमातून एक हॅट्रिक पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, कोण जिंकेल नक्कीच सांगता येत नाही. आणि दीपेन आणि आता मात्र आव्हान तर
तर या ठिकाणी पहिल्या सत्राचे खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि श्री सुवर्ण गणेश या दिवागर या संघाने प्रथम फलंदाजी करून आव्हान वालवटी संघासमोर ठेवलंय, ते म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे वालवटी संघाने श्री सुवर्ण गणेश दिव्यागर संघाने प्रथम फलंदाजी करून 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे वालवटी या संघासमोर. आणि तदनंतरचं समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो, ते म्हणजे दापोली येथून आलेले आणि राष्ट्रभाषा हिंदी मधून समालोचन करणारे सन्माननीय इमाद मोडक सर. थँक्यू सो मच. खूप चांगलं सूत्रसंचालन पाहायला भेटलं आम्हाला पहिल्या सत्रामध्ये. ज्या पद्धतीने आपल्या मधुर आवाजाने अक्षय चोगले या तरुण मुलाने आपलं कॉमेंट्रीच्या मार्फत आवाज तुमच्यापर्यंत आमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवलं. आपण पाहतोय क्रिकेटचा थरार श्री सुवर्ण गणेश क्रिकेट संघाने आयोजित केलेली श्री सुवर्ण गणेश कप, जे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 भव्य दिव्य श्री सुवर्ण गणेश कप. दुसरं क्रमांकाचं जे बक्षीस आहे 25,000 रोख रक्कम 25,000 व भव्य दिव्य श्री स्वर्ण गणेश कप. चैंपियन ऑफ द चैंपियन का खिताब हासिल करने वाली कल की टीम कौन होगी, ये हमें देखना है. और आज के दूसरे दिन में मैं तमाम देखने वालों का दिल की गहराई से फिर एक बार स्वागत करता हूं और ले चलता हूं जहां पर श्री स्वर्ण गणेश बी बनाम वालवटी का ये मैच है. 24 गेंदों में 27 रनों का पीछा करना है. मेरे साथ ऑफलाइन स्कोरर देखा जाए तो नील सर और उनके साथ में ऑनलाइन स्कोरर भावेश. ये इस तरीके से स्कोरर तैयार है, बैट्समैन भी तैयार है, बॉलर भी तैयार है, अंपायर का कॉल है. खेल की शुरुआत. लेट्स प्ले नाउ. आहा, पहली गेंद पर हवा में उड़ाया है, फील्डर गेंद के नीचे ऊंची गई गेंद लेकिन दूर नहीं. दर्शन कहां छोड़ने वाले थे कैच. दर्शन एक कमाल का खिलाड़ी है, आइकॉन के रूप में जिसे दापोली जैसे तालुके के अंदर बुलाया गया था. बिल्कुल एक ऐसा खिलाड़ी जिसने कमाल का कैच पकड़ा. वसीम खतीब को वापस लौटना पड़ेगा. शुएब ठोकन भी हमारे साथ, जो मेज़बान रेस्टोरेंट के मालक जुड़े हुए, उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं. दानिश भाई भी हमारे साथ गल्फ से जुड़े हुए, उनका भी स्वागत है. उन तमाम लोगों का स्वागत है जो इस मैच को देख रहे हैं. देखिए अक्षय सर, पहिला ही विकेट गिरा, पहिला हादरा बसलाय आफ्ताब वालवटी या संघाला. कारण की असं म्हणतात ना की ज्या पद्धतीने तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते तुम्ही तुमच्या हँडसेटमध्ये, तर तुम्हाला ते हँडसेटमध्ये नव्हे तर ते तुम्हाला ते मैदानात दाखवावा लागतो. आणि ऋतिक तो खेळाडू आहे जो कधीही काही करू शकतो. परत एकदा गोलंदाजीवरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. हा चेंडू परत एकदा आजच्या बाजूला येताना दिसला, खूपच आत गेला आणि पंचांनी घोषित केले स्वेअरचा मारा. स्वेअरच्या बरोबर आणखीन एक अवांतर धाव. एकूण बघायला गेलं तर 2 धावा भेटले आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल 2 धावा. 27 रनों का पीछा करना है, लेकिन इतना भी आसानी के साथ नहीं लेना चाहिए. जिस तरीके से मुकाबला आप समझ रहे हो. इस बीच राइट आर्म ओवर द स्टंप. इस गेंद पर बैकफुट पर जाकर कवर की क्षेत्र में खेला है. पावर प्ले की ओवर में अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा तेज, अच्छी फील्डिंग तेज की. 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा. अब स्ट्राइक पर पहली दफा सामना करेंगे मुनाफ राउत. राइट आर्म ओवर द स्टंप. आहा, ये गेंद पर देखिए स्लॉक कर दिया है. गेंद
डीप स्क्वायर लेग की रीजन में फ्लाइटेड 6, क्या स्ट्रोक था। इस सिक्सर के साथ टीम का स्कोर जा पहुंचा आफ्ताब वलवटी का 9 रन पर। आफ्ताब वलवटी 5 तालुके में टॉप 10 में इस टीम का शुमार होता है। आज की तारीख में सबसे अच्छी टीमों में ये टीम है। इस बार देखिए सेंसिबल बैटिंग मुनाफ द्वारा। मुनाफ की एक अलग ही क्वालिटी है, मुनाफ की एक अलग ही खासियत है। अगर ये चल जाए तो यकीन मानिए शाम बनाता है, और अगर ये न चले तो फिर मुश्किल बनाता है। ऐसा खिलाड़ी मुनाफ राउत है। बहुत कमाल का कमिटमेंट लेकिन पूरा करता है। अगर चल जाए तो फिर कमिटमेंट में कोई कसर नहीं छोड़ता है। इस बार देखिए रिवर्स अटेम्प्ट किया है। ओ ये हम सपना नहीं हकीकत देख रहे हैं। ये उमर सोंडे ने पहला ऐसा बैट्समैन है आज के दूसरे दिन में जिसने रिवर्स अटेम्प्ट करते हुए डीप एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में सिक्सर लगाया, फ्लाइटेड 6। अक्षय सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता, परंतु लेग स्टिक वरती चेंडू असताना ज्या पद्धतीने 100% आपण देऊया याला याच्या बॅटिंगला, जिथे ओव्हर पिच लाईनच्या चेंडूला त्यांनी भिरकवलंय, रिवर्स अटेम्प्ट केला आणि 6 धावा आपल्या नावावरती खोरले। वाह क्या बैटिंग कर रहे हैं उमर सोंडे। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर हो गया है 17 रन। मेजबान रेस्टोरेंट के मालिक शुएब ठोकन, इनके तरफ से मुबारकबाद आई है दोनों खिलाड़ियों को और पूरे टीम को। जी हाँ, वो देख रहे हैं, हमारे साथ जुड़े हुए हैं। दोपहर का लम्हा है लेकिन मैच को एंजॉय कर रहे हैं। और देखिए हैट्रिक पर इनाम भी आ सकता है, लगातार 3 6 पर। हाँ, लगातार 3 विकेट पर 500 रुपए का इनाम है। ₹500 का इनाम है इस गेंदबाज के लिए। पहली ओवर बहुत खर्चीली साबित हुई। पहली ओवर में रन आए देखा जाए तो 17 रन। मैच आधे से ज्यादा हो गया है, बस थोड़ा सा मैच बचा है। इस बार बैकफुट पर जाकर लेटकर खेलने की कोशिश की थी और ये देखिए कैच छूटा। 1 रन पूरा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर हो गया है 18। राइट आर्म ओवर द स्टंप। अगली गेंद, ओहो क्या बात है, जड़ में गेंद की थी। उस गेंद को देखिए किस तरीके से किया था बैट्समैन मुनाफ राउत ने, फ्लिक कर दिया। ऋतिक का थ्रो अच्छा था, सीधा बैटिंग एंड पर। राइट आर्म ओवर द स्टंप। फिर एक बार बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे लेकिन यहां पर एक ही मिलेगा। स्कोर की बात करें तो आफ्ताब वलवटी की टीम का स्कोर दूसरी ओवर की 3 गेंदें 20 रन। कल के दिन में हमने देखा कि कल की शाम में गोरेगांव वडवली के ग्राउंड पर सेकंड प्राइज की इनामी राशि हासिल करने वाली यही आफ्ताब वालवटी की टीम रही। वाइड गेंद अंपायर का इशारा, जो यमीन 11 वालवटी के नाम से खेल रही थी। जावेद दाकवे यानी जेडी, इनके नाम से ये टीम खेल रही थी, इनके बेटे के नाम से। और आज आफ्ताब वालवटी ये खुद क्लब है, बहुत बड़ा, बहुत पुराना क्लब है, और यही क्लब की टीम आज मैदान में उतर गई है। ये देखिए क्या स्ट्रोक मारा है, कमाल का स्ट्रोक, इनिंग शॉट, और इसी के साथ मैच को फिनिश किया।